आहे गुड आफ्टरनून. या आपण कंटिन्यूस मोनीजी पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत या. म्हणजे नमस्कार पुन्हा एकदा. या आपण आदरणीय सन्माननीय जोसेफ मनाचे मिस्टर जंबो सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या आपण शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. सन्मान एखाद्या बाजारात किंवा मॉलमध्ये विकत मिळत नाही. खेळाडूंना मित्रांनो तो कमवावा लागतो आणि तो मान सन्मान नेहमीच मात्र क्रिकेटच्या माध्यमातून कमावलेला आहे. जोनस यांना आपण पाहताय सध्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक चांगलं क्रिकेट त्यांचं मीरा भाईंदरचं क्रिकेट अफलातून पाहायला मिळालं. लेजंड ऑफ क्रिकेट ऑलवेज आपल्याला पाहायला मिळतं. जोनस सर थँक्यू व्हेरी मच. आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या वतीने मात्र सन्मान केला गेला. जोनस जी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं. थोडक्यात जास्त वेळ घेणार नाही आहे कारण ऑलरेडी मॅच सुद्धा सुरू आहे. तर या स्पर्धेविषयी मनोगत कसं व्यक्त करतील आपण? नाही, नक्कीच शैलू आणि त्यांच्या टीम एकविरा संघ हे खूप मेहनत करतात. मी आत्ताच शैलूला विचारत होता कारण आमच्या इथे भाईंदरला आता स्पर्धे खूप कमी झाले, पण हे नायगावचं स्पर्धा किती वर्ष चालूच आहे. तुम्ही त्याचं विचारत होतो तुम्ही कसे करता, बोलते आम्हाला कोण जास्त पैसे देत नाही, मग आम्ही सगळे मिळून जे पोरं आहेत आमच्या ग्रुपमधून सगळे पैसे काढून आणि हे ऑर्गनाईज करतात. मग हे मला असं वाटलं ना की यांचं म्हणजे किती मेहनत आहे या स्पर्धेत विशेष करायला. खूप खूप धन्यवाद जोनस सर. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. म्हणजेच प्रत्येक जण स्वखर्चाने खर्च करून मात्र या स्पर्धेला साम्राज्य ज्यांनी उभं केलंय त्यांचं खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. आमच्या लाडक्या आयोजकांचं. संजय आपण यायचंय. संजय यांना देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जोसेफ मनाजे मिस्टर जंबो सरांच्या हस्ते एक लेजंड प्लेयर संजयला मात्र यावेळेला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत. अगदी संजयने 3 षटकार ऐन वेळेला जे ठोकले, 19 रन आणि गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली. टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच अशी चांगली गोलंदाजी केली. संजयच्या बाबतीत प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामधला हा संजय आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे आर दैसर टीमला त्याने मात्र शेवटच्या मॅच खेळण्यासाठी फर्स्ट हाफ क्लिअर झालाय. धन्यवाद जोसेफ मनाचे सर आणि जोनस सर. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण मोनिश पाटील ज्या ठिकाणी वेट करतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदलाव होईल. थँक्यू व्हेरी मच. डिका स्पोर्ट्स कॅमेरामॅन. मंडळी नमस्कार. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या कासार वडवले आणि मड या 2 संघांमध्ये आपण मॅच लढताना पाहतोय. पहिला विकेट गमावला गेलाय. अयूब परतले गेलेत, परंतु नवीन बॅटर आता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामधील जर विचार केला तर सिक्सर, डॉट, विकेट, पुन्हा डॉट, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर या षटकामधील आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. 7 धावा फलकावरती आहेत. एक विकेट जिथे पडलाय. कासार वडवली संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवलं तर बरं होईल. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. आणखी एक डॉट बॉल. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकले गेलेत. विकेट नंतर हा दुसरा डॉट बॉल आलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा फलकावरती आपण सध्या पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. क्रॉस बॅटने पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. फिल्टर मिडॉनचे कलेक्ट करतात. फेकला डायरेक्ट, पण सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण प्रिन्स 11
कासार वडवली संघाला पाहतो आणि धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 7 आकड्यावरती. तो 16 वाला जो आहे त्याने आमच्या व्यासपीठाकडे या. सोडा आपल्या व्यासपीठाचा वर या. क्रमांक दुसरा आणि दुसरं षटक घेऊन वेदांत गोलंदाजीवरती आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 8 आकड्यावरती धावा संख्या आहेत. एक विकेट पडलाय. अयूब मात्र माघारी परतला गेला. चला फिल्डिंग थोडी घाई करा. आणि चॅम्पियन्स कांदिवली रॉयल स्टनर मीरा रोड आपण देखील तयार राहायचंय. जनक राजा आणि रॉयल स्टनर मीरा रोड आपण तयार राहायचंय. हवेमध्ये खेळल्यात उंचीवरती फिल्डर पोहोचले. विकेट कंप्लीट केला जाईल. दुसरा धक्का दुसरा मिळत असताना 2 विकेटच्या नुकसानवरती धाव फलक आपण पाहतोय 8 आकड्यावरती. धन्यवाद. दिसे वेदांत आले आणि पहिल्याच बॉलवरती वेदांतने विकेट तिकडे मिळवलाय. धक्का बसत असताना दुसऱ्या क्रमांकाचा 2 विकेटच्या नुकसानवरती सध्याची धाव फलक आपण परिस्थिती बघितली गेली तर 8 आकड्यावरती. वेदांत तयार. फ्लिक केला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर नागेश कॅच कंप्लीट करतायत. आणखी एक धक्का. बॅक टू बॅक वेदांतला दुसरी सफलता. विकेट पडलेत आणि 3 विकेटच्या नुकसानवरती धाव फलकावरती धावा आपण सध्या पाहतोय 8 आकड्यावरती. नवीन बॅटर आलेत आता. आरिफ खान पिच हिटर बॅटर आहे. वेगाने धावा बनवणं आणि त्याला माहिती आहे असा सिच्युएशन मध्ये बॅटिंग कशी करायची. आणि सध्या तरी प्रिन्स 11 कासार वडवली संघाचा विचार केला तर त्यांना धावेंची गरज भरपूर आहे. कारण की षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. धाव फलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत 8 आकड्यावरती आणि तब्बल 3 विकेट गमावले गेलेत. विकेट हॅट्रिक वरती आहे गोलंदाज वेदांत.
सन्माननीय मंगेशी राणे यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मंगेशी राणे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. हाईट ट्रिक वरती तयार आहे. हो, वेगाने हाताळलेला लेफ्ट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट वेगाने बॉल निघून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 8 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी सध्या चालू आहे. 2 विकेट 1 डॉट 3 बॉल फेकलेत आतापर्यंत आणि धाव फलकावरती धावा 8 आकड्यावरती आहेत. बोला तयार. फुल टॉस बॉल समोर लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, कलेक्ट करतात. फेकी करेपर्यंत सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक आता भरपूर वेळानंतर थोडं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल चौथा 3 डॉट बॉल आले, ज्यामध्ये 2 विकेट आणि चौथ्या चेंडूवरती 1 सिंगल आली आणि आता धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 9 आकड्यावरती. लास्ट ओव्हरच्या शेवटच्या अंतिम बॉलवरती 1 सिंगल आलेली आणि या षटकातील आता चौथ्या बॉलवर 1 सिंगल आली आहे, ज्यामध्ये 2 विकेटी गमावले. डॉट बॉलचा रेशिओ देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 1 सिक्सर लागला होता पहिल्याच बॉलवरती, पण त्यानंतर माझी हलकी सिच्युएशन बदलली. आणखी एक चांगला बॉल पुन्हा वेगाने हाताळला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक स्थगिती पाहत असताना 9 आकड्यावरती. अंतिम षटक आता, अंतिम चेंडू या षटकातील. शेवटचा अंतिम चेंडू लिडिंग एज स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गोलंदाज तिकडे आणि त्यानंतर ही पहिली चुकी पाहायला मिळाली मड 11 संघाकडनं. आतापर्यंत सगळं चांगलं चाललेलं, फिल्डिंग चांगली चाललेली, बॉलिंग ही चांगली चालली होती, पण कॅच ड्रॉप झाली आहे, कॅच सुटली तिकडे. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर आणि दरम्यान महेशजी पागधरे सरांचे इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. विकेट गमावले 3 आणि धावा फलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9 आकड्यावरती धावा आहेत. षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता योगेन. पहिल्या षटकामध्ये योगेन होता, पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये वेदांतला आणलं. योगेन आता आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन पुन्हा तयार होतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक आहे. आणि बघा, कर्णधाराने बरोबर प्लॅनिंग साकलेत, कारण की आतापर्यंत कंट्रोलमध्ये बॉलिंग चालली आहे. योगेनने पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं, त्याकरिता योगेनलाच गोलंदाजीवरती तो अटॅक कंटिन्यू करायचा प्रयत्न आहे कासारवडवलीच्या अगेन्स्ट. पहिला बॉल ऑप्समचा बाहेर, हलकी अपील पाहायला मिळेल, पण अंपायरचा इशारा येतो यस इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं डबल फिगरमध्ये आता धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 10 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. मड 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रिन्स 11 कासारवडवली, या 2 संघांना आपण खेळताना सध्या पाहतोय. असा मेगा फायनलचा दिवस आहे या स्पर्धेचा. पुल केला, उंचीवरती बॉल आहे, फिल्डर आहेत पाठीमागे, प्रयत्न तर केले योग्य, पण बॉल निघून गेला सीमा पार. 6 Thank you.
सिक्सरने धाव फलकावरती धाबा वाढल्या. पुन्हा आता समोर खेळायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर आहेत, अडवतील बॉलला. त्या सरमान फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धावा इकडनं आल्या 2. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न केलेला, पण आता यष्टीरक्षक तर मिस झालेत. एक धाव बनेल आणि अंपायरचा इशारा काय तो पाहावा लागेल. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न होईल का? अंपायर इशारा करतायत की वाईड, आणि वाईड प्लस 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. आणि या धाव्याच्या मदतीने धाव फलक आता 2 ने वाढेल. आणि सध्या प्रिन्स 11 कासार वडवली टीम हेच म्हणते की धावा येऊ द्या, त्या कशाही येऊ द्या, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येऊ द्या, बाटला लागू नये, येऊ द्या, धाव्यांची गरज आहे सध्या. आणि धाव फलकावरती धावा आपण बघितला गेल्या तर आतापर्यंत 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. हे षटक थोडं मोठं करण्याचा प्रयत्न जरूर आहे बॅटर्सचा, कारण की पहिल्या बॉलवरती वाईड, मग सिक्सर, मग डबल, मग वाईड +1. सो एकंदरीत आतापर्यंत धावा आल्यात. पुन्हा पूल केलाय, आणखी जास्त त्यामध्ये ऍड केल्या जातील. हा देखील बॉल निघून चाललाय सीमा पार. आणखी एक येतोय षटकार. थँक्यू झेप. सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने धाव फलकावरती धावा 26-26 या आकड्यावरती. चांगला बॉल आहे. 26 धावा आल्यात फलकावरती. गोलंदाजीवरती जर बघितलं गेलं तर योगेनला आणखी जास्त दबाव क्रिएट करण्याकरिता आणलं होतं. आणि दरम्यान सन्माननीय विकी सान्ने यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिम बॉल वाईड, पुन्हा टाकावा लागेल. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. टोटल जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये हा 3रा ते 4था वाईड बॉल आहे. भरपूर साऱ्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत धावा पाहायला मिळाल्यात या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये वेगही धावेंचा वाढलाय. धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर पुन्हा वाईड, आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव येते. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला फलकावरती 29-29 आकड्यावर. बॅटिंग साइड, बॉलिंग साइड रिव्ह्यू आहे वाईड करिता या 3रे पंच. सिडीचं वाईड बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आहे. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आता वाढतीये. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 29 आकड्यावरती. षटक क्रमांक 3रं. सरासरी देखील सुधारली या षटकामध्ये, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये कोणत्याच प्रकारच्या धावा नव्हत्या. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आय थिंक सो 9 या 10 धावा होत्या, पण या षटकामध्ये भरपूर वेगाने धावा आल्यात.
स्विंग अँड अ मिस, अनदर वाईड. पुन्हा एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. लेफ्ट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट थोडं स्ट्रगल केलंय गोलंदाज योगेनने, कारण की पहिलं षटक योगेनने ज्या पद्धतीने हाताळलेलं होतं, अयुब होते बॅटिंग करण्याकरिता आणि त्यांचा विकेट त्याने काढला होता. पण डावकुरा तसं बॅटरच्या अगेन्स्ट थोडं स्ट्रगल केलंय गोलंदाजाने, भरपूर वाईड फेकलेत. हा बॉल चांगला आहे. आता डॉट बॉल आलाय आणि अखेर हा शेवटचा अंतिम बॉल टाकण्याकरिता 4 चेंडूंचा प्रयत्न करावा लागला, ज्यामध्ये 3 वाईड होते. आणि आता जर बघितलं गेलं तर डॉट बॉलच्या समाप्तीनंतर अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. हा फुल टॉस होता. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. एक धाव फलकावरती आली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि रनआउटची संधी होती तिकडे. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून विकेट. थँक्यू दिसे. बघा सचिन पाटील त्याचबरोबर धाव फलकावरती धावा 32 31 31 धावा. धन्यवाद दिसे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 31-31 आकड्यावरती. 10चा वरती आता 10.33 ची सरासरी आपण सध्या पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये कोणत्याच प्रकारच्या धावा नव्हत्या. पहिले 2 षटक भरपूर चांगलं इकॉनॉमिकल राहिलं, पण या षटकामध्ये टप्पल 22 धावा आल्या आणि त्याच्याच मदतीनं धाव फलकावरती आता 31 धावा आपण सध्या पाहतोय. षटक क्रमांक 4 आणि मोहित आलेत गोलंदाजीवरती. पहिला बॉल फुल टॉस, गुडघे वाकवले आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन कडे, पण त्यानंतर विशाल काय कमालीची कॅच पकडली आहे. अक्षर रिप्ले आपण पुन्हा पाहणार आहोत टीव्ही स्क्रीन वरती. फटकाही चांगला होता, चेंडूला बरोबर कॅल्क्युलेट केलं होतं आणि समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न केलेला, पण विशाल काय भिंतच उभी होती असं म्हणावं लागेल. सुपर कॅच. हा रिप्ले आपण सध्या पाहतो टीव्ही स्क्रीन वरती. ऑप्समचा बाहेर खेचला बॉलला आणि त्यानंतर उड़ता हुआ पंजाब आपने देखा होगा, ये उड़ता हुआ विशाल है. क्या बात है, काय कमालीचे एफर्ट्स टाकले विशालने. जितका वेळा तुम्ही बघाल ना तितकं कमी वाटेल. पुन्हा आपण साइड अँगलने हा पाहतोय. हा पहा विशाल उडी मारली, एका हातामध्ये कॅच कंप्लीट केली आणि किती उंच उडी मारली होती. हॅव अ लुक ॲट दॅट. सुपर. बघा 2:25 झालेत. बरोबर अर्ध्या त्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आपण कुपन डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, कुपन वाटणार आहोत, जे इथे लकी ड्रॉ साठी आपण पारितोषिक आणले त्याकरिता. सो प्रेक्षकांनी लवकर आता मैदानाकडे या आणि 3 ते 3:30 मध्ये कुपन्स अर्ध्या तासामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि त्यानंतर 4 वाजता इथे आपण आईस्क्रीम देणार आहोत. सो सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की आपण चला आता मैदानावरती या आणि कुपन्स जे आहेत ते कोणी व्यासपीठाकडे येऊ नका. आमचे कुपन्स घेऊन आमचे जे मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत ते पोहोचतील तुमच्यापर्यंत आणि तिकडेच येऊन कुपन्स देतील. फक्त तुम्ही मैदानाकडे यायचं आहे आणि जे स्टँड्स आहेत त्या स्टँड्स मध्ये आता बसायचं आहे. अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक आता 1 ने वाढेल आणि धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 32 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे.
सो स्विंग अँड मिस. डॉट बॉल आला. आता निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटकातील पहिलाच बॉल मोहित विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर डॉट. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत या षटकातील 2 बॉल फेकून झालेत 32 वरती 5 अशी परिस्थिती आपण सध्या पाहतोय. शॉर्ट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अपसमचा बाहेर होता आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. ड्राईव्ह करायचा होता हवेमध्ये बॉल. मिस टाइम स्ट्रोक पण नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत आहे. एक सिंगल मिळेल मात्र. 34 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात या सिंगलच्या मदतीनं. षटक क्रमांक सध्या आपण मार्गस्थ सन्नत 4थ्या क्रमांकाचा पाहतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत मोहितचा जर विचार केला तर टोटल त्याने 5 बॉल फेकले, ज्यामध्ये 2 डिलिव्हरी ज्या आहेत त्या इलिगल आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू हाताळल्यात त्याने. सो फेअर डिलिव्हरीचा विचार केला तर 3 आहेत. पायात टाकायचा प्रयत्न बरोबर त्या जाळ्यामध्ये सापडला आणि अंपायरचा इशारा लेग बिफोरच्या माध्यमातून. नवीन बॅटर आता आलेत 8व्या क्रमांकावरती. भाविक स्ट्रायकर एंड वरती आहे. भाविक करिता फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. ओ कमालीची कॅच पकडली आहे. मड 11 आप कमाल कर रहे हो भाई. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. सूरज मारलाय तिकडे. आणि एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून या कॅच करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा ऍक्शन रिप्ले पहा. ओ हो हो सुपर एफर्ट्स. डाईव्ह केलं, संपूर्ण बॉडी हवेमध्ये होती आणि त्यानंतर काय कमालीची कॅच पकडली आहे. हे एफर्ट्स दाखवतात की तुमची जिंकण्याची जिद्द किती आहे. हे एफर्ट सांगतात की तुम्ही जिंकण्यासाठी किती प्रयत्न करता. म्हणजे तो 1% चान्सेस जरी तुमच्या जवळ असेल ना, तो देखील तुम्ही हिसकावून घेण्यासाठी तयार आहात. आणि काय कमालीची झेल पकडली तिकडे. चायना न्यूझीलंडचा खेळाडू वाटतो ग्लेन फिलिप्स. विकेट आला आणखी एक या षटकामध्ये आणि फलकावरती धावा आपण पाहतोय 34 आकड्यावरती. या षटकामधील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शॉर्ट बॉल उडवला हवेमध्ये. आता मैदानाच्या बाहेर आणावा लागेल. सीमा पार. सिक्सर.
षटक क्रमांक 4 समाप्त झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय टोटल 40 आकड्यावरती 10.00 चा रन रेट आपण सध्याचा पाहतोय. 40 धावा फलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 90 धावा होत्या, पण त्यानंतर पुढील तिसऱ्या षटकामध्ये धावा टोटल 22 आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 9 आल्या आणि त्याच्या मदतीनं आतापर्यंत स्कोरबोर्डचा जर विचार केला तर विकेट जरूर पडलेत, पण 10च्या ॲव्हरेजने धावा फलकावरती 40 बनवल्यात जरूर. विशाल स्क्वेअर लेगला खेळल्यात. फिल्डर आहे डीप मध्ये, अडवण्याचा प्रयत्न नाही होणार, तिकडे चौकार निघून जातोय. धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती 4. डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. चौकार आला पहिल्याच बॉल वरती. आता दुसरा बॉल. ओ स्वीप केला पुन्हा एकदा. सुपर्ब आणि खेक निघून जाईल. सिक्सर. आज संजय नावाचे खेळाडू तर कमालच करतायत. या आधीची मॅन ऑफ द मॅच जर बघितली गेली तर संजयच्या नावावरतीच राहिली होती आणि या मॅच मध्ये देखील बघा विकेट पडले, पण संजय एका बाजूने तग धरून बसलाय आणि आता संजय धावेंचं डोंगर उभा करण्याकरिता तयार देखील झालाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक सिक्सर एक चौकार आला. तर तिसरा बॉल शफल केलं डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, पण आता बघा फिल्डिंग मध्ये देखील थोडे परिवर्तन झालेत, कारण की याआधी स्क्वेअर लेग कुठेतरी मिस होता, आता स्क्वेअर लेग तैनात केलाय. त्यानंतर मिड विकेट आहे. पुन्हा लेग स्टंपवरती ठेवायचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि संजय आता बाद होईल विकेट मिळत असताना. DJ Sachin. 51 वरती 8वा धक्का. 8 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती 51 या आकड्यावरती. एक फायटिंग टोटल आहे. फाईट बॅक जिथे देऊ शकतात टीम कासारवडवली संघ. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. टप्पा पडला, उसळी घेतली डॉटच्या स्वरूपामध्ये. सेकंड लास्ट बॉल. चला टॉस साठी रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच आपण रॉयल स्टर्नर्स मीरा रोड आणि अगेन्स्ट त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहणार आहोत. उत्तम संघ असेल. चला टीव्ही स्क्रीन अंपायर कडे आपण जाऊयात. बॅटिंग साइड रिव्ह्यू घेतलाय. या आमचे तिसरे पंच. हाईट चेक करूयात, कारण की वाईट करीत हा रिव्ह्यू घेतलाय. बाउन्स आला होता बॉल आणि अंपायरचा आता फायर डिसिजन आलाय, पण आता पाहावं लागेल. इट्स अ फायर डिलिव्हरी. अंपायर मॉन्टी सर तेच चर्चा करत होते की बघा बाउन्स झाला बॉल, पण तो इतका बाउन्स नाही झालेला की त्याला आपण वाईट देणार आहोत. तो अगदी तो चेहऱ्याच्या जवळ न गेला आणि त्याच्यामुळे डॉट बॉल आणि रिव्ह्यू देखील लॉस झाला. आणि कासारवडवली संघाचं देखील इंटेन्शन बरोबर आहे. रिव्ह्यू आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही घेऊ शकता अशा सिच्युएशनला. लास्ट बॉल पुढे टाकलेला. पुन्हा एकदा अपील तर आहे. धावी नाही मिळणार. रनआउटच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर बघितलं
तर धाव फलकावरती धावा रोखल्या गेल्या 51 आकड्यावरती 52 धाव्यांचा वन असेल दुसऱ्या डावामध्ये. त्यापूर्वी आपण टॉस करीता जात आहोत जिथे रॉयल स्टर्नर्स मीरा रोड आणि उत्तन या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड संघाचे कर्णधार इथपर्यंत पोहोचलेत. उत्तन टीमचे कॅप्टन आपण या. उत्तन संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. चला उत्तन संघाचे कर्णधार आपण लवकर या. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड टीमचे कॅप्टन ड्रेस कोड मध्ये आता तयार झालेत, रेडी झालेत. उत्तन टीमचे कॅप्टन चला दुसऱ्या डावामध्ये आपण जात आहोत आणि थोड्याच वेळामध्ये मीरा रोड टीमचे कॅप्टन देखील येतील. दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाईल. प्रमोदजी शेडगे सर जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला सामन्याला सुरुवात होते. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून एव्हरीवन. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आपण पाहतायत या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन नियोजन आणि त्यामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान या रणरणत्या आणि रखरखत्या उन्हामध्ये सध्या क्रिकेटचा फेवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सिस्टमॅटिक मॅनेजमेंट एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने आपण सातत्याने पाहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एकविरा आई म्हणजे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि शक्तीचा अखंड स्रोत. कोळी समाजाची कुलदेवता म्हणून ओळखली जाणारी एकविरा माता हजारो भाविकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. लोणावळा जवळील कार्ला लेण्यांमध्ये वसलेले तिचे मंदिर अनेक वर्षांची परंपरा आणि इतिहास सांगते. असं म्हणतात की आईच्या दरबारात जो येतो तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आई एकविरा मातेला वंदन. भाविक डोंगर चढून पायऱ्या चढून आईच्या दर्शनासाठी जातात कारण त्यांच्या मनात एकच विश्वास असतो, एकविरा आई आपल्या लेकरांची मनापासून काळजी घेते. त्यामुळे आई एकविरा मातेला वंदन आहे. समुद्रावर जाणारे कोळी असोत, मेहनत करणारे कामगार असोत किंवा आयुष्यात यशाची वाट पाहणारे तरुण असोत, प्रत्येक जण आईकडे आशेने पाहतो.
आई एकविरा मातेला वंदन आणि आई एकविरा मातेच्याच कृपेने खऱ्या अर्थानं एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही सध्या आपण अनुभवत आहोत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. 52 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते 5 षटकांमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळाला MCC कासार वडवली, जो प्रिन्स 11 कासार वडवली आज खेळताना पाहायला मिळतोय. अयूब शेख सारखा एक अप्रतिम ज्या खेळाडूला वाईल्ड एंट्री कार्ड मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला अतिशय दमदार आणि शानदार चौकार. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम चौकार. गुड शॉट, 4 रन. थँक्यू डीजे. आदरणीय महेशजी पागदरे साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या आणि मंगेशजी राणे साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. महेशजी पागदरे साहेब आणि मंगेशजी राणे साहेब आपण या व्यासपीठावर. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु फिल्डरला निवडलंय आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. ग्रेट कॅच. अतिशय चांगला झेल टिपला गेलाय. पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतरची ही विकेट. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट मिस्टर ओमकार गॉन. 3 दिवस सातत्याने मात्र आवाजाची काळजी घेणारे आमचे डीजे वादक यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. अगदी वेळेवर मात्र टायमिंग काय असतं ते डीजे वादकांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. तर त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. थँक्यू. वेलकम बॅक. महेशजी पागदरे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एकविरा स्पोर्ट्स वसई 11 पागदरे बॉईज. मात्र हे संपूर्ण ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. पोलीस दलात कार्यरत आहेत आणि वेळ मिळत नसतो. वेळ काढावा लागतो पागदरे साहेबांना आणि महेशजी पागदरे साहेब आज वेळ काढत विशालजी कोळी, शैलेंद्र घोडेकर यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. महेशजी पागदरे साहेब आपलं वेलकम आहे. आणि मंगेशजी राणे साहेब नेहमीच टीम मेंटॉर आणि जेव्हा संघ विजय होतो त्यांच्या शिटांचा आवाज तो एक वेगळाच आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रथमेश वैती या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. पप्पू दादा यांचं वेलकम असेल. अयूब शेख काय स्पेलमध्ये या खेळाडूची एंट्री झाली आणि त्यानंतरचा तोचा प्रवास अप्रतिम. आणि कासार वडवली ठाणेच्या भुवया उंचावल्या खऱ्या अर्थाने. ऑन साईडला खेळलंय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. सध्या योगेश भाईंदरकर यांना सुद्धा आपण पाहत आहेत. अगदी नेहमीच इथे आल्यानंतर विचारपूस मनीष वैती असतील, विशाल कोळी असतील, JP असतील, जयप्रकाश कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंथन असतील, सचिन पाटील असतील. संपूर्ण या खेळाडूंचा नेहमीच आम्ही ऋणी राहू. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली होती. पहा पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर अयूब शेखने जी लाईन अँड लेंथ मेंटेन केले ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. अयूब शेख एक बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. ऑन साईडला पिकअप शॉट. क्लास टायमिंग. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच मात्र या बॉलला त्यावर टेनिक्स नाही तर हा क्लास लिहिला होता. षटकार. थँक्यू.
थँक्यू. वेलकम बॅक. पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 1140 प्लसच्या संपूर्ण टीमकडून आर्थिक सहकार्य या स्पर्धेला आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपलं माहिजी पागदरे साहेब अँड ऑल टीम. आपलं हृदयाच्या अंतकणापासून शैलेंद्र गोडेकर साहेब, विशालजी कोळी साहेब आणि एकविरा क्रिकेट क्लबच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आतापर्यंत 11 रन झालेत. 5 षटकांमध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना 11वर धावसंख्या जाऊन पोहोचली. 24 बॉल आणि विजयासाठी 41 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल 41 रन 10.25च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दर्यावरी आमची डोली डोली घेऊन माझ्या डोलीना घेऊन षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. खूप चांगला फटका पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. 11 रन सध्या आपण पाहत आहेत. ऋतिक एका साईडला आहे, स्ट्रायकर एंडला आपण पाहू शकतायत. बॅटिंग स्टान्सवर विशालने जो फटका खेळला होता ना तो देखण्यासारखा होता, अप्रतिम पाहण्यासारखा पाहायला मिळाला. पिकअप शॉट होता. बॉडमॅनचा चांगला वापर करतो विशाल आणि गोलंदाजीसाठी नितीन वैद्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन वैद्यला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. फिल्डर येत आहेत आणि इथून नो मॅन्स लँडमध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. 2 रन मिळते ऋतिकच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचले गेले. काय तो पहिल्या इनिंगचा झेल पाहायला मिळाला होता. अतिशय मात्र आपण पाहिला तर उडता पंची चायना ज्याचं नाव आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी भिंत होती. 200 रुपये एकविरा क्रिकेट क्लब मनीष वैद्य यांनी लगेच सांगितलं की 200 रुपयाचं कॅश प्राईज त्या फिल्डरला द्या. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने आणि बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. विजयासाठी 52 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर 13वर दुसरा धक्का बसलाय. विशाल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मोहितला आपण पाहतायत. मन मोहित बॅटिंग करेल का याकडे लक्ष असेल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. नितीन वैद्यचा हा बॉल यावेळेला फिरवलाय आणि परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही. नितीन वैद्यच्या हातात अजून एक सफलता लागले आणि अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म गोल्डन इरा विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर बॉलिंग लाईन अँड लेनचा राजा. लगातार दुसरी विकेट मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
थँक्यू. चला बॅटर थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. जरा थोडंसं धावत यायचं आहे. नवीन बॅटर जसा बाद होईल लगेच आपण तयारीनिशी राहायचं आहे. कारण हाच जो वेळ आहे तो खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाचा आहे. संध्याकाळच्या सत्रात त्या वेळेचं महत्त्व प्रत्येकाला जाणावं लागतं. कारण आयोजकांचा नाईलाज असतो की जेव्हा वेळ निघून गेलेली असते मग 2 ते 3 षटकं तुम्हाला खेळायला मिळतात. त्याचा परिणाम असतो की तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये टाईम स्पेंड करता आणि त्यामुळेच कधीकधी आयोजकांना त्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आयोजकांना कधीच असं वाटत नाही की कमी षटकांचे सामने खेळायला पाहिजेत. आयोजकांना असंच नेहमी वाटतं की 5 षटकं 6 षटकं जेवढी खेळवता येतील तेवढं मात्र आपल्या गावाचं नाव आणि स्पर्धेचं नाव होतं. हॅट्रिक बॉल नितीन वैद्य. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. फुलटॉस बॉलला लालच देण्याचा प्रयत्न केला होता. नितीन वैद्यची यावेळेला टेक्निक चांगली वाटली. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर प्ले करण्याचा प्रयत्न केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. उत्तम संघ जर या ठिकाणी 5 मिनिटात जर तुम्ही उपस्थित राहिले नाहीत तर तुम्हाला 5 धावांचं पॅनलाइज केलं जाईल. याची दखल घ्यायची आहे. आयोजकांच्या माहितीनुसार उत्तम टीम जर 5 मिनिटात तुम्ही जर दाखल झाले नाही तर 5 धावांचा पॅनलाइज सहित तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. चांगला बॉल होता. अगोदर खेळण्याचा मनसुबा बाळगला. आयुब शेखच्या हातातून बॉल स्किट झाला आणि पाठीमागे जाऊन सुशांत मुकादम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातात बॉल थोडंसं सुटला होता. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 15 या धावसंख्येवर पहिल्या षटकात दमखम दाखवणारा षटक पाहायला मिळालं. तब्बल 11 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट्स मिळवलेत. सुपर बॉलिंग. अगदी खेळपट्टी सध्या तरी नितीन वैद्यच्या प्रेमात पडलेली आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला शफल झाले. ऑन साईडला फिल्डर दूर आहेत. बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी मेल खणखणीत झन्नाटेदार हा चौकार. थँक्यू. या चौकाराने मॅकमिलन गोविंद मॅकोचं या वेळेला स्वागत केलं जातं. वेलकम मॅको. आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचं क्रिकेट खूप वेगवान आणि आक्रमक झालंय आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की जलद गतीने तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळावा लागतो. पूर्वीचं क्रिकेट वेगळं आपल्याला पाहायला मिळालं होतं. पूर्वी कसोटी आणि वनडेवर भर होता, परंतु आता T20च्या फॉर्मॅटचा प्रत्येकाला वेळ लावणारा हा खेळ पाहायला मिळतो. कारण इथे थांबायला कोणी तयार नाही आहेत. त्यामुळे आता मात्र T20चा जमाना आहे. चला या आदरणीय महेशजी पागदरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन सध्या पराग. यावेळेला आपण पाहतायत सुरखा आणि कोळी टोपी यावेळेला एक सुंदर. आणि मॅको हा मात्र पागदरे साहेबांचाच खेळाडू आहे. त्यांना सुद्धा अभिमान असावा. की आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी 1 रन मिळेल. हॅलो हॅलो हॅलो. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. 2 संघांदरम्यान जनकराजा उत्तन विरुद्ध रॉयल स्टार आणि मीना रोड. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. महेशजी पागदरे साहेब आपण असनास्तन व्हायचं आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑन द राईज खेळला.
आणि इथे मात्र फिल्डरने कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. ग्रेट कॅच. आयुब शेखच्या पुन्हा एकदा हाती विकेट मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या 21. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 31. थँक्यू. 16 बॉल आणि 31 रनची आवश्यकता. 16 बॉल्स रिमेनिंग अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉल 31 रन. सामन्याचं समीकरण. आयुब शेख पुन्हा एकदा यावेळेला फोर्स केले या बॉलला. तोच फिल्डर फ्रेम मध्ये येतोय आणि कोणती चुकी करणार नाहीये. वा, सुंदर झेल टिपला गेला आणि तेवढीच चांगली कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आयुब शेख सुद्धा अप्रिशिएट करतायत या खेळाडूला. 1 ते सव्वा महिना मात्र आपल्या टीम पासून दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात एक गाव एक फॉर्मॅटमध्ये परतल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि तोच खेळाडू आयुब शेखला आपण पाहतायत. कोस्माई चषक खार्डीच्या मैदानात त्याचा सत्कार सन्मान केला गेला आणि त्याने नम्रपणाने उत्तर दिलं आणि वेळेच्या बाबतीत तर त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं की जेव्हा वेळेवर जर खेळाडू येत नसतील तर तुम्ही बिनधास्त मात्र पनिशमेंट करा. आणि स्वतःच्याच टीमबद्दल त्यांनी चांगलं सांगितलं की वेळेवर जर खेळाडू येत नसतील त्यांना उठवावं लागतं, त्यांना मोबाईलवरून फोन करून मात्र बोलवावं लागतं. अशा वेळेला मात्र जर ते खेळाडू मैदानात येत नसतील तर बिनधास्त तुम्ही जेवढी पॅनल्टी हवी आहे तेवढी मात्र देऊ शकता. मी ॲज अ प्लेअर म्हणून बोलतो असं खार्डीच्या मैदानात आयुब शेखने सांगितलं होतं. याला म्हणतात चांगला खेळाडू. कारण जो तो प्रत्येक संघाचा विचार करत असतो की आम्हाला पॅनल्टी लावू नका, परंतु त्याने ते शब्द काढले नाहीत. त्याने सांगितलं आयोजकांना बिनधास्त तुम्ही जेवढं हवं तेवढं पॅनल्टी लावू शकता, कारण आमच्या खेळाडूंनी चुकी केले तर त्याचं त्यांना भुगतान करायला हरकत नाही आहे. फार कमी प्रमाणात असे खेळाडू पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21. या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 31 रनची आवश्यकता. जसं नितीन वैद्य हॅट्रिक बॉलवर होता तसंच आयुब शेख सध्या तरी हॅट्रिक बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले. एक अष्टपैलू आणि परफेक्ट ऑलराऊंडर. गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला अप्रतिम टप्पा पडल्यानंतर जो बॉल बाउन्स झाला तो अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. आता उत्तन टीमचा आपण विचार केला तर नुकतंच ज्यांचं आगमन झालंय आणि उत्तन गावातील सुद्धा एक अभिमान, प्राईड ऑफ उत्तन, मॅकमिलन गोविंद, सध्या मॅकू यांना सुद्धा आपण पाहतायत. उत्तनचा वंडर बॉय आहे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फोर्स केला या बॉलला, परंतु हवेच्या अगेन्स्ट जर तुम्ही खेळतील तर तुम्हाला तेच भुगतान सोसावं लागेल. जर नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जर तुम्ही पोहायला जातील तर तिथे कुठेतरी त्रास जाणवणारच. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये जर हवेच्या विरोधात तुम्ही षटकार चौकारांचा पाडा बोलायला जातील तर तिथे अंगलट येईल. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. DJ Alpesh in the mix. तुम्हाला आमच्या जागा पाहिजे, आमचं आरक्षण पाहिजे. ही जनजगत जमीन आमची आहे. जाऊन दे बघा, तुमची किंमत बघा. वेदांत बाद झाले, दिनेश बाद झाले, नागेश बाद झाले, मोहित बाद झाले, ऋतिक आणि ओंकार. आता दारोमदार विशाल आणि उमेश्वर मी ते विशाल बराच वेळ मात्र हे नाट्यमय थरार पाहतोय.
की कोणी साथ देत नाहीये. आता सामन्याचं समीकरण जे होतं ते आपल्याला पाहायला मिळतं. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर मजबूर केलं होतं, पायावरचा बॉल आणि त्यानंतरचा जो बॉल डिलिव्हर्ड झाला तो अप्रतिम. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता आणि फिंगरचा काय वापर करताना अयूब शेखला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी केले. एक बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली, 3 विकेट मिळवले. 2 षटकांचा जर आढावा घेत अयूबने 2 षटकं हाताळली, त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 विकेट आणि 11 रन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 12 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे मड 11 टीमला विजयासाठी. 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. भाविशला आणले बॉलिंग मार्कवर. उजव्या हाताचा गोलंदाज. सध्या तरी आपण पाहिलं तर चांगला गोलंदाज आहे. विशाल माइंड सेट केला असेल की आता 12 बॉल 31 रनची आवश्यकता आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला ॲडव्हान्टेज. या सगळ्या काही गोष्टींचा सारासार विचार करत एक माइंड सेट केला असेल की एक चांगली रणनीती आखली असेल. असं नाही आहे की मोठे फटके मारून मोठे खेळाडू बनतात. तुम्हाला क्लायमॅटिक कंडिशन सिच्युएशननुसार खेळण्याची कला अवगत असायला हवी. फुल टॉस बॉल होता, नामी संधी होती. इथे मात्र परफेक्ट एलिव्हेशन मिळालं नाही आणि विकेट किपरने कोणतीही चुकी केलेली नाही आहे. अयूब शेखने चांगला कॅच कॅरी करत असताना आपण पाहत आहे DRS वापरलाय. बॅटरने सांगितलंय की कमरेच्या वरती हा बॉल आहे का जरा चेक करा, की डीपमध्ये बॉल आहे हे चेक करूया. दीपेश दिंडेकर या ठिकाणी तिसरे पंच आहेत आणि या रुपेश कोळी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत तिसरे पंच आणि पंचांची भूमिका निभावत असताना चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज विशालला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. डीपमध्ये बॉल आला होता. जो उजवा पाय होता तो ऑलरेडी मात्र गुडघा वाकवला होता आणि त्यामुळे आपण पाहतायत डीपमध्ये बॉल कधी कधी आल्यानंतर अशा शंका निर्माण होतात आणि त्यामुळे समान न्याय देण्यासाठी एक DRS सध्या या ठिकाणी यूज करावा लागतो. तुम्हाला रिव्ह्यू दिला गेलाय. फलंदाज बाद. चला फलंदाज जरा वॉर्मअप करत या. तेच पंच आम्हाला दर्शवत आहेत मॉन्टी सर की थोडंसं स्पीडअप करा, जरा रमत गमत खेळू नका, कारण शेवटच्या 2 ते 3 मॅचमध्ये आपल्याला चांगले षटकांचे सामने खेळायला मिळाले पाहिजेत. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला आवर्जून सांगू इच्छितो की थोडंसं आम्हाला विशेष सहकार्य करा. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 31 रन. धावा थांबलेत. सिग्नल काही मिळत नाहीये. सिंगल डबलला महत्त्व दिलेलंच नाहीये गेले काही बॉलमध्ये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे. ऑन द राईज ऑन दी ऑफ खेळत असताना चांगली फिल्डिंग त्या फिल्डरने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंथन आम्हाला दर्शवत आहेत. 22 या धावसंख्येवर 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे. जनक राजा उत्तन आणि एका साईडला रॉयल स्टोनर भाईंदर या 2 टीमच्या दरम्यान अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटचा फेस क्लोज झाला होता. बॉल थोडासा थांबून आला. अयूब शेखच्या हातामध्ये उशिराने बॉल विसावला गेला. चांगली गोलंदाजी. भाविशचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केल्या अचूक टप्प्यावर आणि परफेक्ट मारा. या बॉलला लेफ्ट केलं. व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना काय गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगला बॉल आणि अयूब शेख सुद्धा सांगतायत बॅटरला पाठ टप्पा कुठे एक्झॅक्टली यावेळेला पाहायला मिळतो. मात्र हे शफल झाले होते आणि त्यामुळे मॉन्टिस सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत की शफल वाईटचं बेनिफिट हे मात्र गोलंदाजाला मिळालं पाहिजे. संघाची धावसंख्या फर्स्ट लाईन आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत स्थिर राहिले. लोवर फुल टॉस बॉल. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंचांनी मात्र अपील फिटावून लावले. मिसिंग द लेग स्टंप यावेळेला आपण पाहताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते
22 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 5. निशांतजी कारभारी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटचं टॉपेज आणि सुशांत मुकदम यांच्या हातामध्ये बॉल विसावला गेलाय. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 22 आणि हे जर आपण पाहिलं तर षटक सुद्धा 1 धावेचं पाहायला मिळालं. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. मागील 3 षटकांमध्ये 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकापासून धावांचा वेग थांबला. जो 12व्या बॉलवर चौकार आला तो आतापर्यंत एक सुद्धा चौकार आणि षटकार आलेला नाहीये. या वेळेला आपण पाहतायत की गोलंदाजाने किती सुंदर गोलंदाजी केले. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. शेवटचं अंतिम षटक. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चार षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण सध्या अनुभवताय डिका स्पोर्ट्स या चॅनलवर. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया या दुपारच्या सत्रामध्ये शुभ दुपार सर्वांना. 6 बॉल 30 रन. ऑन साईडला पहिलाच बॉल अप्रतिम. मनगडाचा चांगला वापर करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर 28 रन. विजयासाठी 24 रनची आवश्यकता. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये 24 रन हे सामन्याचं समीकरण. यंदा त्या 24 धावा पाहिलेत, 28 धावा पाहिलेल्या आहेत. मागील वीकमध्येच जबरदस्त प्रहार केले होते. नायगावचं धर्मेशला आपण पाहिलं होतं, काय बॅटिंग केली होती. कंटिन्युअस 5 षटकार जे पाहायला मिळाले डोळ्याचे पारणे फिटणारे होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. अक्षयचा बॉल ह्या वेळेला अप्रतिम टू दी कव्हर खेळला गेलाय. बॅकफुटला जाऊन दिशा दिली आणि या वेळेला बॉलला मार्ग दाखवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. 4 रन. दोन ओव्हरमध्ये फक्त 2 रन्स आल्या. तिथे जर कदाचित धावांचा वेग वाढला असता, मॅक्झिमम 10 ते 15 धावा जर 2 षटकांमध्ये आल्या असत्या तर आता सामन्याचं समीकरण हे वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. जे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रॅक्टिकली करता त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. कारण क्रिकेट हे सांगून बोलून पाहून चालत नाही, प्रत्यक्षात तुम्हाला ते साकारावं लागतं. फुलटॉस बॉल होता, बॅट हातात फिरते. इनफिल्डच्या वरून खेळत असताना तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली जाते आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतो. व्हॉट अ फिल्डिंग अँड ग्रेट थ्रो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 34. विजयासाठी आता 18 रनची आवश्यकता. 18 रनची आवश्यकता आहे. 3 अनुक्रमे षटकार ठोकावे लागतील. परंतु गोलंदाज अक्षय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हळूहळू मात्र प्रेक्षकांची सुद्धा गर्दी वाढू लागले. लकी ड्रॉ कुपन तुम्हाला फ्रीमध्ये जे वितरित केले जातील, वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आईस्क्रीमचं वाटप केलं जाईल आणि हा चांगला बॉल होता. शॉटला फिल्डर पुढे ठेवले गेले होते. शॉट स्लिमिड ऑफ ज्याला म्हटलं जातं आणि त्यानंतरचं मात्र पुन्हा एकदा सुशांत शॉट एक्स्ट्रा कव्हरला येत आहेत. हे एक्सपिरियन्सच फक्त खेळाडू करू शकतील. त्या अनुषंगाने
थोडासा पुढे फिल्डरला ठेवलं आणि बरोबर आमंत्रित केलं होतं अक्षयने या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. इथून कॉटन बोल्टची संधी नाहीये या वेळेला मात्र लॉंग ऑफचा फिल्डर. वा काय झेल टिपलाय, तिसरा झेल आहे या इनिंगचा, चौथा झेल या फिल्डरचा पाहायला मिळतोय. आज चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिले, ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले फलंदाज बाद. लकी ड्रॉ कुपन आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात वितरित केले जातील. एकविरा क्रिकेट क्लबचे प्रत्येक सदस्य तुमच्यापर्यंत ते पोहोचतील आणि तुम्हाला लकी ड्रॉ दिलं जाईल. आणि त्या लकी ड्रॉमध्ये कोणतं प्रेक्षकांचं भाग्य उजळतं आणि या घरगुती ज्या वस्तू आहेत त्या मात्र कोणत्या प्रेक्षकाच्या घरात जातील याकडे लक्ष असणार आहे. आणि त्याचप्रमाणे आईस्क्रीमचं सुद्धा वाटप केलं जाईल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय प्रिन्स 11 कासार वडवली आणि मड 11 टीमला या स्पर्धेत इथेच थांबावं लागतं. त्यांचा प्रवास इथेच समाप्त होतो. मड 11 टीम आपण आलात, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि जेवणाचा आस्वाद घेऊनच मात्र आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, त्याशिवाय कोणीही जाऊ नये. आणि अभिनंदन असेल प्रिन्स 11 कासार वडवली टीम. पहिला सामना आपल्या खिशामध्ये टाकत असताना पाहायला मिळत आहेत. आता होणारा सामना आणि सामना क्रमांक 5 आपल्या भेटीला येतोय, जे दोन संघ रॉयल स्टोनर भाईंदर आणि एका साईडला जनक राजा उत्तन या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. आणि तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच अयुबने जबरदस्त गोलंदाजी करत दोन ओव्हरमध्ये 4 विकेट्स मिळवत मात्र आयुब शेख. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. आणि जो झील टिपला होता चायना यांना विनंती करेन की आपण 200 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे, ते सन्मानित केलं जाईल आपल्याला. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते ड्रेसिंग परिधान करावीच लागेल, याची दखल घ्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच आयुब शेख आपण यायचं आहे.